या मालिकेचे पूर्ण एपिसोड्स पाहण्यासाठी झी5 ॲप डाउनलोड करा। अक्कासाहेब, राजमुद्रेचा धाक पत्रात निर्माण होण्यासाठी आधी रणांगणावर शत्रूला धाक बसावा लागतो आणि आता ती वेळ आहे। आधी रणांगण मग सिंहासन। महाराज तरी सुरुवातीला कुठे हो म्हणाले होते राज्याभिषेकाला। आऊसाहेबांनी समजूत घातली तेव्हा तयार झाले। आपण थोरल्या मातोश्रींना सांगूया का सांगायला? चालेल ना, पण त्यांचं ऐकतील शंभूराजे? तुमच्या दादासाहेबांनी निर्णय घेतलाय, पंतांना बोलावून घेतलाय, म्हणजे त्यांनी नीटपणे समजून उमजूनच निर्णय घेतला असेल ना। जर राज्याभिषेकाचं ठरलं तर एक करायचं, आपण राहायचं सोबत, पण एक काम धड होऊ द्यायचं नाही। राजमातोश्रींना भेटायचं होतं। आपण बोलू शकता, पण आम्हाला फक्त त्यांच्याशीच बोलायचं आहे। तुम्ही शंभू राजांवर दबाव आणा आणि सांगा अनाजी पंतांना पद द्या म्हणून, आणि हे झालंच पाहिजे। पत्र आलंय सज्जनगडावरून। राणीसाहेब, सज्जनगडावरून पत्र येणं ही आनंदाची गोष्ट, आणि तरी तुम्ही उदास। बघू। अनाजी पंत, हे पत्र पाठवून समर्थांनी मोठाच उपकार केलाय आमच्यावर। त्यांनी आमच्या कामाचं कौतुक केलंय आणि आमच्याकडे काहीतरी मागितलं, आणि हे सगळं तुमच्यामुळे। अनाजी पंत, तुम्ही समर्थांना तकलीफ द्यायला नको होती, व्यर्थ शिणवलं त्यांना। तुमचं कर्तृत्व आम्ही जाणून आणि चोखून आहोत, त्यामुळे कोणाला काय जबाबदारी द्यायची ते आम्ही ठरवू। पण राज्याभिषेक करणार कोण? दुसरं कोण? गागा भट्ट। आणि त्यांना आणायला जाणार कोण? आपल्या अनाजी पंतासनी पाठवा। नाही, नको अनाजी पंतांना, त्यांना लांबच ठेवूया। शिवाय वेगानं जाणारा माणूस हवा, हुशार, निष्ठावंत, विश्वासू हवा। हाय एक माणूस आहे। कोण? हा खलिता केवळ अकबराचा नाही कविराज, हा खलिता आहे काबूल ते बंगाल सल्तनत असलेल्या शहनशाह औरंगजेबाच्या लाडक्या शहजाद्याचा, ज्याने आपल्या बापा विरोधात बंड पुकारलं। गौर से सोच कर देखो जीना, बचपन से लेके आज तक संभा को हर चीज वक्त से पहले मिली, लेकिन अब वक्त से पहले उसे मौत मिली। ये आलमगीर औरंगजेब का वादा है सबसे। अनुभव आणि ज्येष्ठत्व या बाबींचा विचार करता आमच्या आणि स्वराज्याच्या वतीनं अकबराशी बोलणी करण्यासाठी कारभाऱ्यांपैकी कोण जाणार? हमारे खलीदे का जवाब आने के आसार नहीं दिख रहे। नजर ना आए तो ना सही, चिंता के करनी शहजादे, वो संभाजी है, बड़ी दूर की सोचने वाला है। राणीसाहेब, राज्याभिषेकासाठी आमचे आदरणीय वेदो नारायण गागा भट्ट, गागा भट्ट आले की त्यांची व्यवस्था तुमच्याकडे। त्यांचं उठणं बसणं, त्यांना काय हवं काय नको सगळं सगळं तुम्ही पाहायचं। त्यांच्या दालनाची व्यवस्था सुद्धा तुम्ही पाहायची। पण राजे, गागा भट्ट येतील ना? आपला माणूस पोचलाही काशीला। अहो, एवढंच नाही तर गागा भट्टांच्या वाड्यासमोर उभा असेल पत्र घेऊन। आपला निरोप पोहोचणार। राजे गडुतार होताना सांगितलं ना तुम्हाला, आता तुम्हाला आमचं ऐकावं लागेल। येसू, राजे आहोत आम्ही। राजे असला तरीही बायकोचं ऐकावं, म्हणजे मग सगळ्या गोष्टी कशा सुरळीत चालतात। अहो, गागा भट्ट राज्याभिषेकासाठी येण्यास तयार तर झाले पाहिजेत। त्यांनी जर होकार दिला तरच या तयारीला अर्थ आहे। बघा, आमच्यासाठी करायला गेलात आणि चटका बसला ना तुम्हाला। चटका बसला, पण ही लाख मोलाची फुंकर मिळाली ना आम्हाला। येसू, एवढी साधी फुंकर मिळाली तरी आम्ही वादळ रोखू शकतो। त्याची कल्पना आहे आम्हाला।
आपला राज्याभिषेक होईल याचा आनंद तर आहेच, पण आपल्याकडून रयत सुखी व्हावी ही आमची अपेक्षा. एखाद्या गावात पहाटेच्या वेळी जात्यावर तुमच्या नावाची ओवी कोणी गरत्या बाईनं गावी हीच आमची कमाई. दिवस मावळताना गाडीचा गाडीवान आपल्या बैलाचं मन रिझवताना तुमचं गाणं गाईल, तेच आमचं धन. राजे, एखाद्या गावात भांडण चालू असताना एखाद्या बापानं म्हणावं, चला आता राजांच्या मोर, आणि भांडण मिटावं. तोच आमचा आनंद. राजा आपल्या पाठीशी आहे हे ऐकण्यातच सुख मिळेल आम्हाला. राजे, आता आपण आम्हाला वेळ दिला नाही तरी आमची तक्रार नसेल. येसू हरभऱ्याची आम धरणं अवघड, तसाच हुरड्याला आलेल्या पिकाचा दरवळ आणि तुमच्या स्वभावातला गोडवा धरणं सुद्धा अवघड बरं. आमचा गनिमी कावा सुद्धा हात टेकतो याच्या समोर. राजे, येसू तुमची अशीच भक्कम साथ असेल ना, तर उधाणलेल्या तुफानातूनही दिवा न विजता नेऊ शकतो आम्ही. आम्हास ठावे आहे ते. आता आमचं फक्त एकच स्वप्न, आपला राज्याभिषेक बघण्याचं. आणि राजे, आम्ही त्या दिवशी स्वतःला बजावणार आहोत. आमचं एक हक्काचं माणूस होतं की जे आम्हाला खूप प्रिय होतं, पण त्याची गरज आमच्यापेक्षा सह्याद्रीला जास्त होती. सह्याद्रीनं आमच्याकडे त्यांना मागितलं, आम्ही दिलं, देणार आहोत. आम्हास ठावे आहे, म्हणूनच आम्ही ठरवलंय, आम्ही आपली प्रजा म्हणून राहणार आहोत. सुख तुझी न माझी गोड कहाणी, गुण 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 मन गुण गुणला बहरून आरतरान, रुन झुन रुन झुन मन रुन झुनला बहरून आरतरान. तुम्हाला कसं समजलं? काय विचारतायसा? आमचा राजा आमच्या विशीतल्या शेताच्या बांधावर येऊन ठेपला तरी शिर्के वाड्यावर तिची खबर होणार नाही, असं होईल का? चला आता चला आमच्या संघ. दादासाहेब, पण हे बघा, पण बिन काय नाही, आम्ही तुम्हासनी घेतल्या बघार जाणार नाहीत. अहो, महत्वाच्या गोष्टीवर बोलणी होतील पुण्याला. काय झाला या सगळ्या मटणाक फेसिला? याचा विष झाला. कुणी केलं मटण? दत्ता, एक वाटी मटण याच्या घशात घाल. या जेवण अण्णा नाईकाच्या इब्रुतीचा प्रश्न होतो. त्या मटण खराब झाला कसा? याच्या घशात अख्खा मटण उतरवतंय का नाही बघ. सगळीकडे शोधू दिलंय, सगळीकडे हाको मारलंय. मीच का पाठवलंय वाड्यावर मटण खाऊ. माझाच चुकला गो. नाही, मी माझ्या चिलात काय होऊ देऊच नाही. अण्णा समोर येऊक नको. मी जाते थैसर. अगो बोलतो अण्णा. काय करीत? गोळी घालीत ना, घालू देत. तू इथे कशी आलीस? ऑरेंज अंकल. गप बस. तुझी हिम्मत कशी झाली इथे यायची? तुला सांगितलं होतं ना यायचं नाही, ते बोलता तुला कळत नाही का? सरिता, यानंतर या पुरीला अजिबात घरात घ्यायचं नाही. गॅरी, तू बोलणार आहे काहीतरी. हे बघ, तुझा आणि माझा आता काही संबंध उरलेला नाहीये. अगो, गॅरीने आणि ऑरेंज अंकलने मिळून मला घराबाहेर काढलंय. तुला गॅरीने सांगितलं ना सगळा प्लॅन. राधिका आल्याशिवाय, तिला भेटल्याशिवाय यायचं नाही. तू इथे काय करतेस शन्या? मला माझी चूक कळली राधिका. मी घरी आले होते दुपारीच, पण ऑरेंज अंकलने आणि गॅरीने मला सपोर्ट नाही केलं आणि घराबाहेर ढकलून दिलं ग. हे बघ राधिका, तू ऑलरेडी मला 2 months चॅलेंज दिला होता. आता त्यातले काही फ्यू डेज बाकी आहेत, तेवढे मला पूर्ण करू दे प्लीज. आय बेग यू. हे बघ, मी हवं तर पदर पसरते तुझ्या पुढे प्लीज. तू का आणलास? हिचं असं म्हणणं आहे की
या दोघांचं लग्न झालंय त्यामुळे हिला यांच्याबरोबर राहायचंय. नाही नाही, मला हिच्यासोबत राहायचं नाहीये. जर समजा तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथल्या कुणालाही कुठल्याही पद्धतीचा प्रॉब्लेम झालेला मला चालणार नाही. आणि तसं जर समजा काही झालं ना तर माझ्या इतकी वाईट बाई दुसरी कोणीही नसेल. स्वतःच्या बायकोचं मन मारून रंग खेळ, मी आपली बसले इथं आणि तू गाव फिरून आलेस की रंग खेळून, त्याचं काय? शीतलला जे करायला आवडेल ना ते करायला मी कधीच अडवणार नाही. तू रंग खेळ, मस्ती कर, मजा कर, काय करायचे ते कर, फक्त स्वतःची काळजी घे एवढंच. मी लई लकी आहे कारण मला तुमच्यासारखा नवरा मिळालाय. चाळीत असताना गरबा वगैरे खेळायचो ना तेव्हा एक गाणं होतं, आला ग बाई आला ग, तर त्यावेळेला हा बरोबर यायचा. मग माझ्या मैत्रिणी बरोबर चिडवायचा तो आला. सर त्या गजा पाटीलचं काय झालं? त्याचा शोध चालू आहे ईशा. त्या माणसाने आपल्या कंपनीची सिस्टीम पूर्णपणे बिघडवून ठेवली आहे. त्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे सर. ईशा, सगळ्या गोष्टी इतक्या सोप्या नसतात. आपले प्रयत्न सुरू आहेत ना, सापडेल. तर अहो, त्या राजेशनी आपल्याला एवढा मोठा धोका पत्करून त्या गजा पाटीलचं नाव सांगितलं. सर निदान त्या राजेशला तरी न्याय मिळाला पाहिजे. अंजली ताई, ते प्रचाराच्या नादात लई कामं राहिल्यात बघा माझी. गावकऱ्यांचा राग मी समजू शकते, पण तुम्ही अंजली ताई अहो तसं नाही. मला मळ्याला जायला उशीर होतोय, निघतो मी. चला रीता त्या. अहो आई, माझ्याकडून तुम्ही नकळतपणे दुखावला गेलात त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत मी या निवडणुकीतून माघार घेत आहे. आपली विश्वासू सौ अंजली रणविजय गायकवाड